नमस्कार. ट्रॅव्हलर महेश या आपल्या यूट्यूब चॅनलला सर्वांचे हार्दिक स्वागत. आज आपण अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील गोदावरी नदीच्या तीरावर असलेले कोकमठाण येथील प्राचीन शिव आणि विष्णूचे संयुक्त असे हेमाडपंथी मंदिर बघणार आहोत. नगर जिल्ह्यातल्या कोपरगाव या तालुक्याच्या ठिकाणापासून जेमतेम 8 किलोमीटर अंतरावर कोकमठाण गावात प्राचीन शिव व विष्णूचे मंदिर आहे. हे मंदिर इसवी सन 13व्या शतकातील असावे. अंतराळ, सभामंडप आणि गर्भगृह अशी मंदिराची पूर्वाभिमुख संरचना आहे. मंदिराचे शिखर विटांचे असून बारीक नक्षीकाम केलेल्या छोट्या शिखरांपासून बनलेले आहे. गर्भगृहाच्या वितानावर नृत्य करणारा आणि वाद्य वाजवणारा यक्ष व गंधर्वाची शिल्प आहे. मुख्य शिखरावर लिंग आणि अनंतासाई विष्णू यांचे शिल्प आहे. या मंदिराला पूर्वेला मुख्य प्रवेशद्वार असून पश्चिम बाजूने सुद्धा प्रवेशद्वार आहे. गाभाऱ्यात शिवपिंड आहे आणि त्यांच्या मागे एका चौथऱ्यावर शेषशायी विष्णूचे शिल्प उभे करून ठेवले आहे. चौकटीच्या ललाटावर गरुड असल्यामुळे हे मूळचे विष्णू मंदिर असावे असे वाटते. मंदिराच्या गाभाऱ्याच्या बाह्य अंगावर मंदिराच्या शिखराच्या सुंदर प्रतिकृती आहे. तसेच येथे असलेली नक्षीदार जलावताने लक्ष वेधून घेतात. तसेच सुरसुंदरी, वाद्य वाजवताना यक्ष, गंधर्व, दिग्पाल आणि बरेच देवी देवतांचे शिल्पे आहे. पण मंदिराची पडझड झाल्यामुळे शिल्प काही ओळखता येत नाही. शांत आणि निवांत गोदावरीच्या काठावर वसलेले हे कोपरगावचे भूषण आहे. नगर मनमाड रोडवरून जाणे येणे झाल्यास कोपरगाव येथील प्राचीन हेमाडपंथी असे सुंदर मंदिर नक्की बघावे ही विनंती.